सगळ्यांसाठी चांगले बनायचा प्रयत्न करताय. आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकतो, सगळ्यांना आवडायला हवं, कोणालाही दुखवायचं नाही. लोक काय म्हणतील हे बघ. आणि हळूहळू आपण स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व द्यायला लागतो. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःच्या इच्छा, मत, भावना हळूहळू दाबून टाकतो. नमस्कार, मी संजना लाईफ लेसनच्या 8व्या भागामध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही कितीही चांगले असताल तरी लोकांना ते पुरेसं वाटणार नाही. काहींना तुमचं बोलणं खटकणार, काहींना तुमचं शांत राहणं, काहींना तुमचं यश आणि काहींना तुमचं अस्तित्वसुद्धा. आणि यात तुमची चूक नाही. लाईफ लेसन 8 हेच शिकवतो. नंबर 1, तुम्ही सगळ्यांसाठी चांगले असू शकत नाही, त्यामुळे स्वतःला सतत एक्सप्लेन करणं थांबवा. नंबर 2, जे लोक तुम्हाला समजून घेतात ते तुम्ही बदलतात तरी तुमच्यासोबत राहतील, त्यामुळे स्वतःला जस्टिफाय करणं थांबवा. नंबर 3, जे फक्त तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात ते तुम्ही कितीही केलं तरी समाधानी होणार नाही, त्यामुळे स्वतःला दोष देणं तर अजिबातच थांबवा. तुमचं काम आहे स्वतःशी प्रामाणिक राहणं, सगळ्यांना खुश ठेवणं नाही. जे तुम्हाला एक्सेप्ट करतात तेच तुमचे लोक आहेत. बाकीच्यांना सोडून देणं हे सेल्फिश नाही तर सेल्फ रिस्पेक्ट आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी असं अनुभवलं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.